नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। बड्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते, मग या शेतकऱ्यांचे कर्ज माफ का होऊ शकत नाही असा प्रश्न करत केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल। या देशात प्रथमच शेतकऱ्यांना जीएसटीच्या माध्यमातून कर लागू करण्यात आला, तो काढून शेतकरी करमुक्त करण्यात येईल असे आश्वासन काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी दिले। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील चांदवड बाजार समिती येथे सभेत ते बोलत होते। खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झालेत। लोकसभेच्या 2 टप्प्यात भाजपने जाहीर केलेल्या यादीत उदयनराजेंचे नाव जाहीर झाले नाहीये, त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी एक मोठा निर्णय घेतलाय। उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर न झाल्यास भाजपच्या विविध पदावर असणारे उदयनराजे यांचे समर्थक आपापल्या पदाचा राजीनामा देणार आहेत, असा निर्णय त्यांनी जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कालच्या बैठकीत घेतलाय। जगभरात दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक मूत्रपिंड दिन पाळण्यात येतो। या निमित्ताने काल अंबड येथील यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सेंटर कडून मूत्रपिंड आरोग्याबाबत 1 दिवसीय जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या आसलगाव येथे 35 वर्षीय इसमाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। स्वतःच्या राहत्या घरात गाढ झोपेत असलेल्या शिवाजी प्रल्हाद रायपुरे या 35 वर्षीय विवाहित मुलाच्या गळ्यावर व तोंडावर त्याच्या वडिलांनीच कुऱ्हाडीचे 6 वार केले। वार एवढे ताकदवर होते की मुलगा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून गतप्राण झाला। रायगड जिल्ह्यातील नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई गोवा महामार्गालगत हायवे नाका ITI समोर दाट लोकवस्तीच्याच परिसरात अनधिकृत मोबाईल टॉवर उभारले गेले आहेत। त्यामुळे येथील नागरिकांना अनेक गंभीर आजार व समस्यांना सामोरे जावं लागतंय। 2 मोबाईल टॉवर्समुळे स्थानिक रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असतानाच 3ऱ्या टॉवरमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे।
जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतनीकरण केलेल्या महसूल भवनाचे आज रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झालं. अद्यावत अशा महसूल भवनाचे दानवे यांनी यावेळी कौतुक करून जालना जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. कार्यक्रमास आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह लातूर, आईचं घर या बालगृहातील उसबली दत्तू शेख व राजू कैलास पवार या विद्यार्थ्यांनी स्पेशल ऑलिम्पिक भारत या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत विजय मिळवत विविध पदकं पटकावली आहेत. गुजरात मैसाना येथील झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक भारत अंतर्गत नॅशनल चॅम्पियनशिप व्हॉलीबॉल स्पर्धेत उसबली दत्तू शेख हा महाराष्ट्र संघात प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावलंय. आज पहाटे 3:20 बिबवेवाडी आई माता मंदिराजवळ मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात गवताला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली. अग्निशमन दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द 2 वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते. घटनास्थळी पोहोचताच जवानांना समजले. सदर ठिकाणी मोकळ्या जागेत असलेल्या गॅरेजमधील गाड्यांना आग लागली असून जवानांनी आतमध्ये कोणी कामगार नसल्याची खात्री करत 4ही बाजूने पाण्याचा मारा केला. सुमारे 30 मिनिटात आग आटोक्यात आणत पुलिंग ऑपरेशन सुरू ठेवले व आग पूर्ण विझवली आहे. जगातील सर्वात ताकदवान यान स्टारशिपची 3री चाचणी यशस्वी झाली आहे. जगातील अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स या खासगी अवकाश कंपनीचे हे यान टेक्सासमधील बोका चिका प्रक्षेपण केंद्रावरून काल सायंकाळी 6:55 अवकाशात झेपावले. स्टारशिपच्या अवकाशातील उड्डाणाच्या 2 चाचण्या यापूर्वी अयशस्वी ठरल्या होत्या. आजच्या 3ऱ्या चाचणीत यान अवकाशात यशस्वीपणे झेपावलंय. वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून आज 15 मार्च पासून प्लेऑफला सुरुवात होणार आहे. प्लेऑफ मधील पहिला सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या 2 संघात होणार आहे. WPLच्या दुसऱ्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघांनी प्लेऑफ मध्ये प्रवेश केलाय. मात्र दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवल्याने थेट अंतिम सामन्यात प्रवेश केलाय. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.